बातमी सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस बरसलेला आहे। मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे। कुडाळ तालुक्याला पावसानं झोडपलंय, तर आंबोली माणगाव या खोऱ्यात सुद्धा जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्याला पुढील 4 दिवस येलो अलर्टही जारी केलाय, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुरेश, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट बघत होता, पेरणी केली होती, दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांवर ओढावलं होतं। मात्र आता पाऊस झालेला आहे, पेरणीसाठी हा पोषक पाऊस झालाय जिल्ह्यामध्ये। निश्चितच जगदीश, बघायला गेलं तर सध्या जो काल रात्रीपासून जो पाऊस सुरू झालाय तो सकाळी थोडी उसंत होती, मात्र बघितलं तर पुन्हा दुपारनंतर पावसाने जोर केलेला पाहायला मिळतो। बळीराजाला प्रतीक्षा होती ती पावसाची। बघितलं तर 8 तारीखला मृग नक्षत्राचा पाऊस हा पडतो, मात्र तो पडला नसल्यामुळे जी पेरणीचं संकट होतं ते पाहायला मिळालं। कारण दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांवर होतं, मात्र कालपासून जो पाऊस पडतोय त्यामुळे कुठेतरी शेतकरी आहे तो सुखावलेला आहे। मात्र जो सध्या 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पडणारा हा जो पाऊस आहे तो अगदी दमदारपणे सुरू झाल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर सर्वच ठिकाणी पाऊस आहे तो बरसताना दिसतोय। एकंदर पाहिलं तर हवामान विभागाने आज दुपारनंतर ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला आहे, तर उद्यासाठी हा येलो अलर्ट आहे। मात्र पुढील 2 दिवसासाठी पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जारी केलाय, त्यामुळे पुढील जे 4 ते 5 दिवस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी ही पाहायला मिळेल। मात्र शेतकरी मात्र राज्यात सुखावलेला पाहायला मिळतो, त्यामुळे पुन्हा एकदा जे पेरणीचं जे संकट होतं दुबार पेरणीचं ते कुठेतरी संपलं असून शेतकरी राजा हा सुखावलेला पाहायला मिळतो। जगदीश, सुरेश, तुम्ही असेच जोडलेले राहा।